एवढ्या महिला मंडळ पापड लाटायला आल्या आणि एक पोरगी तिकडे पळत येईल बघा लाजू लाजू. बोरिंगचं पाणी चेक करायचं काम चालू आहे इकडे. दादू नमस्कार मंडळी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साटकरी हा तुम्ही शेतकरीच इथं. हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणि तर रामदास कॉमेडी यूट्यूब चॅनलवरती तुमचं नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काल व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला कारण की भरपूर काम होतं. बहिणीची इकडे आलेली मी जसं की तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही. आणि बटाट्याचे चिप्स करायचे होते, वेपर्स करायचे होते, वेपर्स वगैरे केले आणि साबुदाण्याच्या पापड्या करायच्या होत्या. त्याच्यात खीस वगैरे खिसायला आणि त्याला भरपूर एवढा वेळ लागला ना. आणि कसं एक दोन तीन माणसं असल्यावर सगळं पटापट होतं पापड्या वगैरे करायला. आणि चिप्स वेपर्स ना वाळू घालायला एवढा उशीर लागतो ना, भरपूर वेळ लागलेला. आणि आता आज मला करायचे पापड आणि एक थोडे नाही तितके नाही 1.5 पायल्याचे पापड माझ्या बहिणीने पीठ मळून ठेवले 1.5 पायल्याचं. आणि बघा काल चिप्स केलेले हे 20-25 किलोचे वेपर्स केले तर. आणि एक किलोचा 1 किलोचे साबुदाण्याच्या पापड्या केल्या तर. त्याच्यामध्ये खीस टाकलाय 5-6 किलोचा खीस टाकला आणि पीठ मळून ठेवलंय बघा. पीठ मळून ठेवलंय ह्याचं पापडचं पीठ मळून ठेवलंय. आणि बघा अवतार तर माझा बेकार झालाय. एवढी काळी पडली ना गावाकडे आल्यापासून. माझा नवरा आला की म्हणजे एवढीच काळी कशीच पडली कारण की एवढी तापमान आहे ना. आणि मला वातावरण गावाकडचं अजिबात सूट होत नाही बिलकुल. म्हणजे फोटो वगैरे उलते ना, नाहीतर जर येते ना, नाहीतर काहीतरी आजारी पडणं असं काहीतरी होतं मला. जेवण वगैरे झाले तर सकाळी बटाट्याची भाजी केली, चपात्या केल्या, सगळे जेवण वगैरे केले तर. आणि पोरं गेली तिकडे भावाच्या हॉटेलला. आता आई आणि भाऊजही येणार तर पापड लाटू लागत. माझी बहीण गेली बाया बोलवण्यासाठी कारण की तिला हे वर्षी पापड वगैरे करायचे मित्र. तर मीच करणार आहे सगळं. आता जेवण वगैरे झाले आमचे सगळ्यांचे. आणि असं व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही. कसं माणसं येते जाते सगळं राडा काम. तरी बघा एवढं आवरायचं बाकी अजून. आणि गावाकडचं असंच असतं, किती मोठं घर असलं ना तरी बाहेर थोडं का व्हायना असतं स्वयंपाकासाठी. असं इकडे स्वयंपाकासाठी केलेलं आहे त्यांनी. कारण की घरात 4 रूम आहेत मोठ्या. हे बघा मोठ्या 4 रूम आहेत, पोर्च वगैरे. पण घरातला राडा होतो, काळ वगैरे होतं म्हणून बाहेरच स्वयंपाकाचं केलं त्यांनी. बाहेरच स्वयंपाक करते. तर आता मी करते सगळं झाडू वगैरे काढते, ही राडा आवरते, सगळं पसरा आवरून घेते. आणि बाय आले की मग पापड वगैरे लाटायला सुरुवात करते. व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता जसं होईल तसं मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन. त्यातमध्ये कालपासून लाईट नाही येऊ असलं गरम होतंय ना, बेकार वातावरण इकडचं. बेकार म्हणजे एवढं तापमान आहे ना. आणि लाईट बी नाही आहे रात्रीपासून. मोबाईलला चार्जिंग बी राहते का नाही काय माहिती. त्याच्यामुळे मी सकाळपासून हातात बी मोबाईल नाही घेतला. सगळं 10-10:30 वाजलेत. आता सगळं काम वगैरे आवरले. आता बसायचे पापड लाटला ते अगोदर सगळा राडा आवरून घेते आणि नंतर मग पापड लाटायला बसते. तोपर्यंत बाय बाय. आमचे पापड चालू येतं. इकडं माझी बहीण बसली, इकडं माझी भाऊजाई लाटती पापड, इकडं माझी आई पण लाटती पापड. आणि येडी लेकरं हे माझ्या भावाची भाऊजाईची येडी लेकरं. हाय आणि इकडे बसले बाय हाय हॅलो नमस्कार मंडळी. इकडे तू इकडे दादू नमस्कार मंडळी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साटकरी हा तुम्ही शेतकरीच इथं. थोडं नाही तिडकं नाही 2 पायल्याचं पीठ मळलंय आम्ही पापडाला. गुतलं यांचं काय गुतलं काढ ते ट्रॅक्टरवाला बघा. ते बघा इकडे गावाकडे कसा नाचतोय दादा नाच. हा आणि इकडं असे गाणे वाजते ट्रॅक्टरवाले. नांगराला जाते तर आणि असे गाणे वाजते. पापड लय मोठे करायचे आज. कंबर आउट होणार आहे आज माझं. हो दादा डांगरा नकरा. ते बघा ट्रॅक्टर, ते बघा असे गाणे वाजते. असे गाणे वाजते तिथं नांगरीणारे. हे बघा आमचा दादू शेट कसा नाचतोय.
दादू शेट कसा नाचतोय दादू दादू नाचतोय डांगडा नागडा. झालं गाणं बंद राहू दे. चला मंडळी आता आम्हाला पापड लाटून जाऊन द्या. राहू दे ना तू दादू. ही एक पायलीचे लाटून जाणार आहे संध्याकाळचे. एवढ्या महिला मंडळ पापड लाटायला आल्या आणि एक पोरगी तिकडे पळत गेली बघा लाजू लाजू. पुढं गायब झाली का ग? ए केलाय बंद. ये इकडं. ये इकडं. लाजू नको ग. लाजल्यावर काहीच करू शकत नाही तू आयुष्यात. हाय हॅलो नमस्कार. कालच्या पापडचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. कालचा पूर्ण व्हिडिओ करायला जमला नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकणार आहे कंप्लीट करायला. तर काल पापड वगैरे लाटले आणि अर्धे राहिले तर काल दिवसभर व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. 7 वाजेपर्यंत पापड लाटत होतो. भरपूर लेट झालेला आणि जीव तर एवढा जमलेला तर हात अक्षरशः सुजलेत माझे. एवढा जीव मी झोपले की असं का मेलोच पडलेले. आणि आता स्वयंपाक वगैरे झाले आंघोळ वगैरे झाली. आता जायचं आहे आम्हाला शेतामध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्कीच बघा शेतामध्ये कशासाठी जायचं आहे. खूप छान आहे ते. सगळ्यांचं स्वप्न असतं की ती वस्तू प्रत्येकाला असावा. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आलेले नंतर वापड लाटणार आहे तो पण व्हिडिओ कंटिन्यू करा. आता जेवण वगैरे नाही गेले खरं स्वयंपाक केला ना. मला शेतात जायचे. माझी बहीण पिशवी वगैरे भरून ठेवली आणि पोरगी मागं लागली आमच्या सगळं मागच. मित्रांनो तर आम्ही आलो होतो शेतात. तर मावशीने ते पुढे गेलेले आहेत. तुम्हाला दाखवतो आम्ही कशासाठी आलो आहेत राहणार. नांगरट केल्यामुळे जास्त ढेकळवरती येतात आणि ते चलता पण येत नाही. सार्थक काय चाललंय? हा हिरो गिरी हा हिरो जेंटलमॅन. तर मंडळी शेतात 2 बोरं घेतले ते एक सोडून 2 बोरं. दुपारी लय ऊन होतं त्याच्यामुळे काय शूट वगैरे काढला नाही. घरी काही जायची गडबड होती आणि बोरिंग कोरडी गेली म्हणून काय दाजे मूड हापता. पण बोरिंग कोरडी नाही गेली. पाणी लागले त्याला खळखळ 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 आवाज येतो. रात चालता चालता दम लागतोय. ही बघा इथे घेतली ही आम्हाला बहिणा आणि तिकडं जेजा चाललेत दाजी आमचे चलत आहेत. आता वाजले तर संध्याकाळची 6:30 तरी सूर्यनारायण बाप्पा बघा असे चालले. तो दम लागतो चलून चलून. गाडीवर आलो पण तिथून इथपर्यंत चलत आलो. बोरिंग चेक करायची आम्हाला कितीक भरली ती दगड टाकून आणि हे गोण्या बिण्या बांधून ठेवायचे त्याला ओके मध्ये. ही दुसरी बोरी हो का ते मोड काय पाणी दिलं. बोरिंगचं पाणी चेक करायचं काम चालू आहे इकडे. उन्हाळ्याचं पाणी लागणं काय सोपं नाही. वाजत आहे काय? आवाज येतो का? पाणी आहे कटकन आवाज आला बघितलं का? पाणी आहे नसल्यापेक्षा 270 फूट गेला दाजी.